हुसैन 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 या हुसैन हुसैन गरीब गरीब हुसैन हुसैन शहीद शहीद हुसैन हुसैन गरीब गरीब हुसैन हुसैन शहीद शहीद हुसैन। दुहाई दुहाई खुदा रा दुहाई, ये दश्त बला में है कैसी तबाही। बहाया है किसने ये खूने मोहम्मद, कयामत ये ढाई है किसने इलाही। जवानों बुजुर्गों को मारा गया है, शहीदों में शामिल है अन्ना सिपाही। किसी का चल गया दामन रिदा किसी की छिनी। किसी का किसी को जली, किसी का चल गया दामन रिदा किसी की जली। किसी की मांग न कर वो भला की खाक पड़े, नबी की आल जिंदा में यारी मददी। जहाँ में ज़ैनब जिंदगी जिंदा किसी की जली। किसी की मांग न कर वो भला की खाक पड़े, नबी की आल जिंदा में यारी मददी। जहाँ में ज़ैनब जिंदगी गोद में इस्लाम का सितारा है, मेरे गरीब को लाखों ने मिलके मारा ऊंचा। यजीद ने दरबार में बुला भेजा। सुबहानी असगर बताओ फिर में आज किस किस पर शकील सिद्ध पर बरकत उतारा। मेरे गरीब को लाखों ने मिलके मारा है। करते रहे शुक्र खुदा, भूले ना भूले जब यसीन से ज़ैनब ने सितम हारा। कमर किया तेरे लश्कर में रोज़ आशूरा। शहीद हो गए अब्बास हसीनो अकबर, ओ मेरे आलो मोहम्मद हो मेरे नूर नजर। शहीद हो गए अब्बास हसीनो अकबर, ओ मेरे आलो मोहम्मद हो मेरे नूर नजर। सितम से धूप से मायूस हम नहीं, डर कर जो लौट जाए वो अपने कदम नहीं। डर कर जो लौट जाए वो अपने कदम नहीं। दुश्मन की चालबाजी का हमको तो डर नहीं, दुश्मन की चालबाजी का हमको तो डर नहीं। कर ले अपनी जाने हमें कोई गम नहीं, कर ले अपनी जाने हमें कोई गम नहीं। सर से कफन को बांध के निकले हैं घर से हम, सर से कफन को बांध के निकले हैं घर से हम। दामन ना हफ्ता छोड़ेंगे बातिल के डर से हम, दामन ना हफ्ता छोड़ेंगे बातिल के डर से हम। तारीख को सजाएंगे पुणे जिगर से हम, तारीख को सजाएंगे पुणे जिगर से हम, तारीख को सजाएंगे पुणे जिगर। मौला इधर रोते रहे, अगर ज़ैनब की एक सीरा अकबर का मातम करो घर लुट गया शब्बीर का।
Our humanity and Islam leader was Imam Hussein, the family member of Prophet Muhammad और मम्मा का उनके नवासे मोहम्मद पैगंबर इमाम हुसैन हैं और वो इस्लाम और इंसानियत के उस वक्त में लीडर थे, एक रहबर। उसी दौर में बनी उमैया इस फैमिली का मेंबर यजीद उस वक्त में हुकूमत कर रहा था। उसका संदेश ये था कि एंटी मुस्लिम, एंटी इस्लाम, एंटी कुरान, एंटी प्रॉफिट मोहम्मद उसमें से, और वो पीस को, मोहब्बतों को, अखलाकियत से जुदा, और फिर गंदगी, अब आजकल जो है ना वो दहशतगर्दी, ये जो अपना रहा था टेररिज्म, तो ये इमाम हुसैन से ऑफ़र किया कि आप अपने मसलक को, यानी आप रिलीजियस को मेरे हवाले करें, मैं जो बोलता हूँ सिर्फ इसको कहते हैं बैयत, इट्स कॉल्ड बैयत। तो ये गंदगी और गलती, दहशतगर्दी के सामने सर ना झुकाए, तो इमाम हुसैन और उनकी फैमिली, द प्रॉफिट मोहम्मद पैगंबर की फैमिली वालों को करबला मीन्स बिटवीन नजफ़ एंड शाम, आज करबला एक शहर बन गया है। तो शहर मीन्स अब एक मकसद है, द मकसद ऑफ इमाम हुसैन इज़ करबला, इज़ नॉट ए सिटी, इज़ नॉट ए टाउन, एक मकसद है, एक टारगेट है। क्या है? इसके पीस का संदेश है और उनके ह्यूमैनिटी का संदेश है। इसमें हर कौम, हर मज़हब, हर एक भी इमाम हुसैन के इंस्ट्रक्शन को कबूल करते हैं, ताकि उनका इंस्ट्रक्शन हर मज़हब के लिए था, हर रिलीजियस के लिए था, हर कास्ट के लिए था। तो जब उन्होंने बैयत नहीं की, कबूल नहीं किया, एक्सेप्ट नहीं किया, तो उनके फैमिली मेम्बर्स को एक कहते हैं कि लास्ट 30,000 सेना ये घेर के सिर्फ 72 मेंबर्स को 3 दिन पानी, खाना, ग़िज़ा दिए बग़ैर बेदर्दी के साथ उन्होंने क़त्ल कर दिया। हत्ता के 6 महीने का 6 मंथ्स इनका एक इमाम हुसैन का बच्चा था, और वो कम से कम उस बच्चे को लेकर उस यजीदी सेना की तरफ पहुँचे, बोले कि तुम्हारे नज़दीक मैं ख़ताकार हूँ, तो इस बच्चे की क्या ख़ता, इसको 2 ड्रॉप पानी दो। तो उन्होंने पानी के बदले तीर चलाकर उसको भी ख़त्म कर दिया। आफ्टर 10th ऑफ मुहर्रम जब नाइट शाम आई, तो उस दिन जो है पूरे मोहम्मद पैगंबर की फैमिली वालों के गले जिस्म से जुदा कर दिए, सर को तो लेके पूरे घर को जला दिए। जिस वक्त में 40-50 खैमे मीन्स जो कपड़े में बनाए जाते हैं घर, टेम्पररी टेंट, उस टेंट को आग लगा दी, और पूरे औरतों को, मोहम्मद प्रॉफिट के फैमिली की औरतों को बुरखा, चादर, स्काफ निकाल के नंगा सर करके उसको अरेस्ट करके लेकर गए शाम, 1000 किलोमीटर पैदल लेकर गए, बड़ी अजियत देकर, और जेल में डाले। उस वक्त में खाना नहीं दिया, पानी नहीं दिया। तो उसकी याद में हम लोग जो है ना हर साल मनाते हैं। क्यों मनाते हैं? कि उनकी याद ह्यूमैनिटी की याद है, उनकी याद पीस की याद है, उनकी याद अच्छे पैगाम की याद है। इस वजह से हर मज़हब में एक दूसरे के मज़हब से जो है डिफरेंसेस हैं, मगर इमाम हुसैन का सर्कल जो है, जहाँ पर हिंदू भी आता है, मुसलमान भी आता है, मुसलमान में तमाम फ़िरक़े आते हैं। यूँ समझिए कि जब मेरा PhD हो रहा था, तो मेरा नॉन मुस्लिम जो इमाम हुसैन और फैमिली ऑफ मोहम्मद पैगंबर पर जो नोहा, सलाम, मरासी, जिसको रसाई अदब कहते हैं, इस पर हमारा PhD हुआ है। तो बिगिनिंग टू 2018 देर आर 375 पॉइंट्स नॉन मुस्लिम हैं जो इमाम हुसैन पर लिखे हैं। और करबला कुछ सबक लेकर हमारे महात्मा गांधी जी ने इस आज़ादी का मिशन को आगे बढ़ाया, और महात्मा गांधी का एक इंस्ट्रक्शन है और उनका ऑर्डर है, उनका फरमान है। क्या फरमान है? कि मुझे करबला में इमाम हुसैन जैसे 72 जो उनके फॉलोअर्स मिले, मुझे मिले होते तो कभी का मैं अंग्रेज़ों पर फतह कर लेता। ये जो है ये गांधी जी का जुमला है। आज भी हमारे मोदी जी भी यही कहते हैं कि अगर हमारे हिंदुस्तानी इमाम हुसैन के इंस्ट्रक्शन पर चल गए तो हमारे हिंदुस्तान में पीस ह्यूमैनिटी कायम हो जाएगी। आज बिलखुसूस दोडबलापुर में 17th ऑफ मुहर्रम मनाते हैं। वाई आर गैदरिंग हियर फ्रॉम डिफरेंट प्लेसेस। काज है इसका, क्या काज है कि यहाँ पर ड्यूरिंग हैदर अली शाह पीरियड
यहाँ पर दोरबलापुर में आशूर खाना जो है ना कंस्ट्रक्शन हुआ। उसके बाद जो इनकम्प्लीट था वो टिप्पू सुल्तान ने कंप्लीट किया और उनकी फैमिली मेंबर्स यहाँ पर मुहर्रम आते थे, कहाँ, दोरबलापुर को। और एक आलम होता है ना, पंचा जिसे कहते हैं, वो सोने का था, बहुत बड़ा, वो उनके तरफ हैदर अली फैमिली की तरफ से वो वही आते वही बिठाते। उनके बाद जब भी जो यहाँ पर मजलिस मुहर्रम ख़त्म होती तो वो पूरे आलम जो है यहाँ बस स्टैंड के पास एक बावली है बेल, वहाँ पर दफन कर देते थे। तो 17th ऑफ मुहर्रम मॉर्निंग एक शख्स ने जाके कैसे कि एक कलम ले लिया वो सोने का, उसे लेके एक सुनहार के पास गए, उसको जो है ना मेल्ट करके उसको वो बना देंगे क्या, गोल्ड, ताकि वो उसके जेवरात से जो है ना मालदार हो जाए। तो उसमें से खून उबल गया, फव्वारा होता है ना, फव्वारा जैसा खून उबला। ये अर्ली मॉर्निंग ऑफ 17th ऑफ मुहर्रम। दैट्स वाई एक साल पूरा जो है ना इसका जो है ना वो बेहोश हुए, अनकॉन्शियस हो गए। फिर उसके बाद कॉन्शियस में आए तो वो नहा धोवा के, उसमें कहते हैं कि उसमें नॉन मुस्लिम भी थे, मुस्लिम भी थे। ये नहीं कहते कि हम अलम लेने वाला नॉन मुस्लिम था या मुस्लिम था, ये बोल भी नहीं सकते, क्योंकि आए दोरबलापुर के याशुर खाना, हुसैन याशुर खाने में उसको अलम को बिठा दिया। तो उस दौर से आज तक दोरबलापुर में मुस्लिम से ज़्यादा जो है ना नॉन मुस्लिम एक दिन बिफोर से लेकर 17 और 19 मुहर्रम तक जो है ना ये आके अपनी भक्ति करते हैं, आपका अकीदत करते हैं, फूल चढ़ाते हैं, मिन्नतें मांगते हैं। दैट्स वाई हमारे अलीपुर के अतराफ, साउथ इंडिया स्पेशली अलीपुर के ये दोरबलापुर के अतराफ के 100-200 किलोमीटर से लोग 2-2, 3-3 दिन बाई वॉक आते हैं इस आज़ाद मजलिस के लिए, इमाम हुसैन के संदेश और उनके पैगाम को लेकर हम अपने ज़िंदगी को बहुत आसान बनाने के लिए पार्शियलिटी के बगैर पीस के साथ, हम प्योर सेक्युलरिज्म के साथ, इमाम हुसैन का वो मिशन है जो हिंदुस्तान में सभी को लेकर आगे बढ़ सकता है। उधर जाएगी रुखसार चूमते चूमते खदान बनेगी सलावत भेजिए और मोहम्मद वाले बाप से डरता है, बाप के चेहरे से खजाता है, कभी इधर भागेगा कभी उधर भागेगा, अपना कहीं पकड़ लेने। ये खौफ जो खौफ से डरता है वो ऑफिस से बिल्कुल घबराएगा कि मौत का सामना नहीं। अल्लाह मिन्हुम कुल्ल शै, जो अल्लाह से डरेगा। ನಾನು ಬಂದಿರೋದೇ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅವರು ಕರ್ಬಲಾ ಅಲ್ಲಿ ಅವ್ರ ಫ್ಯಾಮಿಲಿಗೆ, ಅವ್ರ ಚಿಕ್ಕ ಮಗು 6 ತಿಂಗಳ ಮಗುಗೂ ಅವರು ಕೊಲೆ ಮಾಡಿದ್ರು. ಅದು ಬಣ್ಣ ಬಿಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಕೊಲೆ ಮಾಡಿದ್ರು. ಅದಾದಮೇಲೆ ಅವ್ರ ಫ್ಯಾಮಿಲಿಯವ್ರು ಇನ್ನೂ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡಿದ್ರು. ಅವ್ರು ಅಲ್ಲೇ ಸ್ಟಾಪ್ ಆಗಲಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿಂದ ಶ್ಯಾಮ್ಗೆ ಕರ್ಕೊಂಡೋದ್ರು. ಅಲ್ಲೂ ಅವ್ರ ಸಿಸ್ಟರ್ ಅವ್ರು ಫಸ್ಟು ಆ ಮಜ್ಲಿಸ್ ನಡೀತಾ ಇದೆಯಲ್ಲ, ನಮಗೇನು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ನಡೀತಾ ಇದೆ, ಅವ್ರು ಫಸ್ಟು ಅರೇಂಜ್ ಮಾಡಿದ್ದಲ್ಲಿ. ಅವ್ರು ಯಜೀದ್ ಅವ್ರ ದರ್ಬಾರ್ ಅವ್ರ ಪ್ಯಾಲೇಸಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರು ಫಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಮಜ್ಲಿಸ್ ಮಾಡಿದ್ರು. ನಮ್ದು ಏನೇನು ಸಲಾಮ್ ನೋಹಾ ಮರ್ಷೆ ಆಗುತ್ತೆ ಅದೆಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ರು. ಆದಮೇಲೆ ನಾವಿಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇಂದು ಫಸ್ಟ್ ಮೊಹರಮ್ ಬಂದರೆ ನಾವು ಅಲ್ಲಿಂದ ಎಲ್ಲ ಮನೆಯಲ್ಲೂ ನಮ್ಮ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಸ್ಗಳು ನಡೆಯುತ್ತೆ, ಎಲ್ಲ ಮಸೀದಿಗಳು, ನಮ್ಮ ಆಶೂರ್ ಖಾನಾಗಳಲ್ಲಿ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಗಳು ನಡೆಯುತ್ತೆ. ಅದಾದಮೇಲೆ ಭಾಳ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಸಿಟೀಸಲ್ಲಿ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಡೇಟ್ಸ್ಗೆ ಜುಲೂಸ್ಗಳಿರುತ್ತೆ. ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಬೇರೆ ಜಾಗಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಕೂನಿ ಮಾತಮ್ಮು ಆಗುತ್ತೆ. ನಮ್ಮ ಪ್ರೊಸೆಷನ್ ಏನಕ್ಕೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದರೆ, ನಾವು ಕರ್ಬಲಾರ್ ಇರಲಿಲ್ಲ, ನಾವು ಇರ್ತಾಯಿದ್ರೆ ನಾವು ನಮ್ಮ ರಕ್ತ ಅವ್ರಿಗೆಗೋಸ್ಕರ ನಾವು ಇದು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ವಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ರಕ್ತ ತೆಗಿತೀವಿ, ಮಾಡೋದನ್ನ ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂದರೆ 17th ಮೊಹರಂಗೆ ಆಸ್ ಹೇಳ್ದಂಗೆ ಒಂದು ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ 19 ಇಯರ್ಸ್ ಮುಂಚೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಹೇಳ್ದಂಗೆ ಯಾರೋ ಇದಾಗಿತ್ತು, ಸಿಕ್ತು ಬೋವಡಿಯಲ್ಲಿ ಅಲಮ್ಮು. ಅದು ಬಂದುಬಿಟ್ಟು ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಭಾಳ ಜನ ಪ್ರಾರ್ಥನೆಗಳು ಮಾಡಿಕೊಂಡು ನಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. ಭಾಳ ಜನ ಚೇಂಜಸ್ ನೋಡಿದ್ದಾರೆ. ಬರೀ ನಾಟ್ ಓನ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಮ್ಸು ಶಿಯಾಸ್ ಅಂತಲ್ಲ, ನಮ್ಮದ್ರಲ್ಲೂ ಹಿಂದೂಸು ಬರ್ತಾರೆ, ಮುಸ್ಲಿಮ್ ಶಿಯಾಸು ಬರ್ತಾರೆ, ಸುನ್ನೀಸು ಬರ್ತಾರೆ. ಭಾಳ ಜನ ಬಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆಗಳು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಏನೇನು ಕೊಡಬೇಕು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್, ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಆಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಇವಾಗ ನಿನ್ನೆನೂ 16ರಿಂದ ಬೆಂಗಳೂರು ಭಾಳ ಕಡೆಯಿಂದ ಜನರುಗಳು ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಭಾಳ ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಮಾಡಿದರು. ಫುಡ್ ಸ್ಟಾಲ್ಸ್ ಇತ್ತು, ಮೆಡಿಕಲ್ ಚೆಕಪ್ಸ್ ಇತ್ತು, ಭಾಳ ಜನಕ್ಕೆ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ಸ್ ಇತ್ತು, ಆ್ಯಂಬುಲೆನ್ಸ್ ಪ್ರೊಸೆಸ್ ಇತ್ತು. ನಾವೆಲ್ಲರಿಗೂ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳಬೇಕಾಗುತ್ತೆ ದೊರಬಾಪುರ ಜನಕ್ಕೆ. ಇಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರು ಏನೇನಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಮುನ್ಸಿಪಲ್ ಕಮಿಟಿಯವ್ರಿಗೆ, ಆಮೇಲೆ ಕರ್ನಾಟಕ ಗೌರ್ಮೆಂಟ್ಗೆ, ಕರ್ನಾಟಕ ಪೊಲೀಸ್ಗೆ ಭಾಳ ನಮಗೆ ತೊಂದರೆ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ. ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ನಮಗೆ ಜೊತೆಗೆ ನಿಂತ್ಕೊಳ್ತಾರೆ ಅವರೆಲ್ಲ. ನಾವು ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಂಜುಮನ್ ಹೈದರೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಎಷ್ಟು ಶಿಯಾ ಅಂಜುಮನ್ಗಳಿದೆ ಅವ್ರಿಗೂ ನಾವು ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಯಾಕಂದರೆ ಭಾಳ ನಮಗೆ ಮೋರಲಿ ಇರಲಿ, ಫಿಸಿಕಲಿ ಇರಲಿ, ಫೈನಾನ್ಷಿಯಲಿ ಇರಲಿ, ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈಗ ಕರ್ನಾಟಕ ಒನ್ ಆಫ್ ದಿ ಬಿಗ್ಗೆಸ್ಟ್ ಈವೆಂಟ್ ನಡೆಯುತ್ತೆ ಕರ್ನಾಟಕ ಬೆಂಗಳೂರು.
ದೊಡ್ಡಬಳ್ಳಾಪುರದಲ್ಲಿ ಸರ್. ಮತ್ತೆ ಈಗ ಸರ್ ಇಲ್ಲಿಗೆ ಸುಮಾರು ದೇಶ ವಿದೇಶಗಳಿಂದ ಸಹ ಬರ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿಗೆ. ಇದು ತುಂಬಾ ದೊಡ್ಡಬಳ್ಳಾಪುರ ಯಾಕಷ್ಟು ಫೇಮಸ್ ಅಂತ ಸರ್ ಅದೇ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಬಹಳ ಜನ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿರೋರ್ಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಆಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಜನ ಮಕ್ಕಳಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರು ಬಂದು ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ. ಎಷ್ಟು ಜನ ಅವ್ರ ಮನೇಲಿ ಏನೇನೋ ಫೈನಾನ್ಷಿಯಲ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸು, ಜಾಬ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಇದೆ, ಫ್ಯಾಮಿಲಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರ ಲೈಫಲ್ಲಿ ಚೇಂಜಸ್ ಬಂದಿದೆ. ಅದೆಲ್ಲ ಬಂದು ಏನಿದೆ ಅಂದರೆ ಪ್ರೀತಿಯಿಂದಾನೇ ಇದ್ದಾರೆ. ಇಮಾಮ್ ಹುಸೇನ್ ಅವ್ರು ಒಬ್ಬರೇ ಅಂತಲ್ಲ, ರಾಹಿಬ್ ಅಂತ ಇದ್ರು. ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು, ಅವ್ರು ಇಮಾಮ್ ಹುಸೇನ್ ಅಂತ ನಾನು ಭಾಳ ಕಡೆ ಹೋದೆ, ನನ್ನ ಮಕ್ಕಳಾಗಿಲ್ಲ, ನೀವೇನ ಕೊಡಿ ಅಂದರೆ ಅವ್ರು ರಾಹಿಬ್ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ಸ್ ಅವ್ರು ಇದ್ದಿದ್ದು. ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರ ಮಕ್ಕಳು, ಅವರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಅವ್ರ ಮಕ್ಕಳಾಯಿತು. ಅಂಥವ್ರಿಗೆ ಅಂತಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟೀನ್ಗೆ ಅವ್ರಿಗೋಸ್ಕರ ಭಾಳ ಜನ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಭಾಳ ಜನ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಗಳು ಮಾಡ್ತಾರೆ. ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಹೆಲ್ತಿಂದ ಹಿಡಿದು, ಮದುವೆಗಳಿಂದ ಹಿಡಿದು, ಫ್ಯಾಮಿಲಿ ಇಶ್ಯೂಸಿಂದ ಇರಲಿ, ಏನಾನ ಇಶ್ಯೂಸ್ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಜನರುಗಳು ಪ್ರಾರ್ಥನೆಗಳು ಮಾಡ್ಕೊತ ಇರ್ತಾರೆ. ಭಾಳ ಜನ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. ಏಜು ನೋಡಲ್ಲ. ನಾನು ನೋಡಬೇಕಿತ್ತು ರಾತ್ರಿ, ಚಿಕ್ಕ ಮಗು 3-4 ವರ್ಷದಿಂದ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿಡಿದು 70-80 ವರ್ಷದಿಂದ ಏಜ್ ಇರೋರು. सितम से भूख से मायूस हम नहीं, डर कर जो लौट जाए वो अपने कदम नहीं, डर कर जो लौट जाए वो अपने कदम नहीं। दुश्मन की चालबाजी का हमको तो डर नहीं, दुश्मन की चालबाजी का हमको तो डर नहीं। घर ले ले अपनी जाने हमने कोई गम नहीं, घर ले ले अपनी जाने हमने कोई गम नहीं। सर से कफन को बांध के निकले घर से हम, सर से कफन को बांध के निकले हैं घर से हम, दामन हाथ छोड़ेंगे बातिल के डर से हम, बातिल के डर से हम, तारीख को सजाएंगे पुणे जिगर से हम, तारीख को सजाएंगे पुणे जिगर से हम, तारीख को सजाएंगे पुणे जिगर रही माना इधर रोते रहे। दर ज़ैनब की एक सीरा अकबर का, मातम करो घर लुट गया शबीर का। ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳೋದು ಮಾತು ಏನಂದ್ರೆ, ನಮ್ಮ ಇಮಾಮ್ ಹುಸೇನ್ ರವರು ಯಾವುದು ಧರ್ಮದ್ದು, ಒಂದು ಯಾವುದು ರಿಲಿಜಿಯಸ್ದು ಅವ್ರದ್ದು ಇದು ಪ್ರಾಣ ಅವ್ರು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಅವರು ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟಿಗೋಸ್ಕರ ಅವ್ರು ಪ್ರಾಣ ಕೊಟ್ಟವ್ರೆ. ಇವತ್ತು ಹಿಂದೂ ಆಗಲಿ, ಮುಸ್ಲಿಂ ಆಗಲಿ, ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಮ್ದಾಗಲಿ ಯಾವುದೋ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಅವ್ರು ಇಲ್ಲಿ ಇಮಾಮ್ ಹುಸೇನ್ ರವರಿಗೆ ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟಿ ಅಂಡ್ ಪೀಸ್, ಅವ್ರ ಜಸ್ಟಿಸ್ಗೋಸ್ಕರ ಅವ್ರು ಪ್ರಾಣ ಕೊಟ್ಟವ್ರೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ದೆಲ್ಲ ಬಿಲೀವ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದೇ ನಮ್ಮ ಭವನ ಇಟ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ರಾತ್ರಿ ನೋಡಿರ್ಬೋದು ನೀವು, ಸಾವಿರಾರು ಜನ ನೆತ್ಕೊಂಡು ಬಂದವ್ರೆ. ಹುಟ್ಟಿರೋದ್ ಮಗನಿಂದ ಮುದ್ಕೋರು ಎಲ್ಲ ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದವ್ರೆ. ಅದೊಂದು ಭಾವನೆ ಇಟ್ಕೊಂಡು. ಇನ್ನೊಂದು ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡಬಳ್ಳಾಪುರಲ್ಲಿ ಹೇಳೋದು ಮುಖ್ಯ ಏನಂದ್ರೆ, ಇಲ್ಲಿ ಏನು ನಾವು ಮನ್ಸಿನಿಂದ ಕೇಳ್ತೀವಿ ಅದಾಗ್ಲೇ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಒಂದು ಮನ್ಸಿನಾಗಿದೆ. ಅದು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಜನ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಅದೇ ತರ ಜನಗಳಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ದೇವರು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಅಂತ ಉದ್ದೇಶ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳಿದ್ರೆ, ಸುಮಾರು 1400 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಒಂದು ನಡೆದಿರೋದು ಒಂದು ಯುದ್ಧ. ಅದು ಯುದ್ಧ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ. ಮುಖ್ಯವಾದದ್ದು ನಮ್ಮ ಪ್ರಾಫಿಟ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ ಮೊಮ್ಮಗ ಅವರು ಇಮಾಮ್ ಹುಸೇನ್ ಅವರು ದೀನ್ ಕಾಪಾಡಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ಮದೀನಾದಿಂದ ಕರ್ಬಲಾವರ್ಗೆ ಹೊರಟಿದ್ರು, ಅವ್ರ ಕುಟುಂಬ ಸಮೇತ. ಅಲ್ಲಿ ನಡೆದಿರೋದು ಒಂದು ಘಟನೆ ಅಂತ ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ಬೇಕು ಅಂದ್ಬಿಟ್ಟು, ಒಂದು ಕಡೆ ದುಷ್ಕರ್ಮಿಗಳು ಸಾವಿರಾರು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಇದ್ರು. ಇವ್ರ ಕುಟುಂಬಸ್ಥರು ಹೆಚ್ಚು ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳಿದ್ರೆ 100 ಅಥವಾ 100ಗಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿದ್ರು. ಅದರಲ್ಲಿ ತೀರೋಗಿರೋರು 72 ಜನ ತೀರೋಗಿದ್ರು. ಅದು ಯುದ್ಧ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಹೇಳಲಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೋಸ್ಕರ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ನಾವು ಯಾವ್ದಂದ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಆ ಫೇತ್ದಿಂದ ನಾವು ಇವತ್ತು ಅಳಿಪುರ ಆಗಿರ್ಲಿ ಮತ್ತು ದೊಡ್ಡಬಳ್ಳಾಪುರ ಆಗಿರ್ಲಿ, ಬೇರೆ ಕಡೆ ಎಲ್ಲ ನಾವು ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆನೂ ನಾವು ಅವರಿಗೆ ಆಚರಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಸಂಘಟನೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇದು ಉದ್ದೇಶವಾಗಿ ದೊಡ್ಡಬಳ್ಳಾಪುರಕ್ಕೆ ಬಂದು ನಾವು ಸುಮಾರು ಒಂದು ಕಳೆದ 40 ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಪಾದಯಾತ್ರೆ ಅಂತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಮಜ್ಲಿಸ್ ಅಂತ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಹಿರಿಯವರು, ಸಾರ್ವಜನಿಕರಾಗಿರ್ಲಿ ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಕಡೆಯಿಂದ ಬರೋರು ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಇಮಾಮ್ ಹುಸೇನ್ ಅವ್ರಿಗೋಸ್ಕರ ನಾವಿಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ನಡೆದಿರೋದು ಘಟನೆ ಅಂತ ಬಿಟ್ಟು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ವಿಚಾರಣೆ ನಡೆದಿರೋದು ಅದನ್ನ ಬಂದು ನಾವಿಲ್ಲಿ ನೋಡಿ
ಅವ್ರಿಗೋಸ್ಕರ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಅವ್ರಿಗೆ ಯಾದಂತ ಬಿಟ್ಟು ಫೇದನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಾವಿಲ್ಲಿ ಆಚರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. पप्पू टेंट हाउस से दरख्वास्त है कि इसको दरिया और मुहैया करा दे, मजदूरात को बड़ी दिक्कतें हो रही हैं। बख्शी बाजार, बेहतरीन अंदाज, बेहतरीन कलाम, बेहतरीन तल सजी हुई अंजुमन मातमदारों से मुज़य्यन। सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह। खुदाया आपको किसी गम में न मुब्तला करे सिवाय गमे हुसैन के। अंजुमन गुंचे कासिमिया बख्शी बाजार एक हंगामा खेल अंजुमन।